शेवटी सरकारला सुरुंग लागतोय की काय अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी येते। शिवसेना आमदारांचं विमान आता गुवाहाटी विमानतळावर लँड झालंय। गुवाहाटी विमानतळाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। आमदारांना नेण्यासाठी विमानतळाबाहेर बस सज्ज आहे। रात्री 3 वाजता गुजरातहून गुवाहाटीला हे विमान रवाना झालं। विमानतळाबाहेर आता प्रचंड मोठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। शिवसेनेत उभी फूट पडली आहे। 26 पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा होता, पण आता मात्र स्वतः दस्तूरखुद्द एकनाथ शिंदे हा आकडा 40 पर्यंत नेत आहेत। त्यामुळे सरकार कोसळणार यावर कुठेतरी प्रश्नचिन्ह उभं राहिलं असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातनं आणि काँग्रेसच्या गोटातनं प्रचंड काळजी घेतली जाते। या क्षणाची मोठी बातमी बघतोय। शिवसेनेचे आमदार त्यासोबतच अपक्ष आमदार देखील आता सहभागी झालेले आहेत। या अपक्ष शिवसेनेला समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांचाच गट हा एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्यामुळे आता अनेक प्रश्नांना जन्म दिला जातोय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, राज्यातलं राजकीय वातावरण आता अक्षरशः तापत चाललंय। वेगवान घडामोडी घडतायत, पण या सगळ्या चित्रामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते जोपर्यंत प्रत्यक्ष येत नाही तोपर्यंत या सगळ्या घडामोडी या वेगवान पद्धतीने सरकत राहणार आहेत। त्याच्यावर प्रश्नचिन्ह हे सध्या तरी उमटताना दिसत नाहीये। सोमवारी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटली, त्यामुळे सेनेत फूट पडण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र होतं। पण आता हे चित्र जाणून बुजून घडवलं गेलं होतं की काय, असा प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालंय। सेनेचे ज्येष्ठ नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थकांनी बंडाचं हत्यार उपसलंय। सचिन बडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। सचिन, एकनाथ शिंदे यांचं बंड हे सुरुवातीला ठाण्यापुरतं मर्यादित वाटलं होतं, पण नंतर प्रदीप जयस्वाल सारखे किंबहुना राज्यातले बडे नेते, अब्दुल सत्तार औरंगाबादच्या परिसरातले हे नेते समोर यायला सुरुवात झाली आणि एक वेगळं चित्र निर्माण झालंय। काय राज्याच्या राजकारणात घडतंय सचिन? सर, सध्या आपण पाहताय की जो बंड पुकारलेला आहे, या बंडामुळे राजकीय वर्तुळामध्ये वादळ निर्माण झालेलं आहे आणि पुन्हा नवीन स्वरूप आणि पुन्हा नवीन राज्यामध्ये रूप पाहायला मिळतं का? कारण जे राजकारण आहे त्या राजकारणामध्ये या वादळानंतर आता चर्चेला उधाणही आलेलं आहे। कारण शिवसेनेचे दिग्गज नेते ज्यांना म्हटलं जातं, म्हणजे मग ते मंत्री अब्दुल सत्तार असतील, मंत्री संदीपान भुमरे असतील आणि त्यानंतर बोलणारे जे आमदार शिवसेनेचे आमदार आहेत ते सुद्धा आहेत आणि प्रदीप जयस्वाल, हे जे आमदार आहेत हे महत्वाचे मुख्य चेहरे मानले जातात। मात्र एकनाथ शिंदे यांच्या मार्गावर ते सुद्धा गेलेले आहेत, त्यांनी सुद्धा बंड पुकारलेला आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सध्या जे वादळ पाहायला मिळते, सर्वसामान्य नागरिकांमध्ये तर संभ्रम निर्माण झालेलाच आहे। मात्र ऐन वेळेला जो त्यांना जे नेतृत्व होतं उद्धव ठाकरे यांचं, ते नेतृत्व त्यांना मंजूर नाहीये, त्यांना मान्य नाहीये, त्यामुळे त्यांनी हा मार्ग निवडलेला आहे, हा बंड पुकारलेला आहे। काही दिवसांपूर्वी हेच नेते होते जे मुख्यमंत्री महोदयांची गुणगान गायचे, आमचा जीव गेला तरीही चालेल, मात्र आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, अशी म्हणणारे नेते जे आहेत त्यांनी बंड पुकारलेला आहे। आणि त्यांचा एक फोटो जो व्हायरल झालेला आहे, त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे जे काही आमदार दिसत आहेत, त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचं जे काही संख्याबळ आहे ते वाढत चाललेलं आहे। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर मग मुख्यमंत्री महोदय हे एकटे पडत चालले असल्याचं देखील पाहायला मिळते। त्यामुळे आता शिवसेनेच्या वतीने आता औरंगाबादमध्ये सुद्धा मोठं भव्य अशी निदर्शनं करण्यात येणार आहेत, आंदोलनं करण्यात येणार आहेत। मात्र ज्या पद्धतीने आपण पाहताय की एक चित्रपट रिलीज झाल्याच्या नंतर हे अशा प्रकारे वादळ निर्माण होत चाललेली आहेत आणि सध्याच्या स्थितीला एकनाथ शिंदे जे आहेत त्यांची संख्याबळ वाढत चालली असल्या कारणानं मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा चिंता वाढत आहे। मुख्यमंत्री महोदयांनी एक विश्वास दर्शवलेला आहे की हे सर्व माझे जे सैनिक आहेत ते वापस येतील। मात्र एकीकडे वापस येण्याचं जरी शंका किंवा वापस येण्याची जरी शक्यता वर्तवली जात असली, तर दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्या ही वाढत चाललेली आहे। त्यामुळे आता पुढील राजकारणामध्ये नवीन सरकार हे पाहायला मिळू शकतं का, हा आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे। मात्र अशा वेळेला भाजप शांत जरी असलं तरी भाजपची अंतर्गत खेळी जी आहे या ठिकाणी पाहायला मिळते आणि आता हे जे आमदार आहेत हे आमदार सुरतवरून आसामकडे जाणार अशी माहिती मिळत असल्याच्या नंतर आता ही जी यंत्रणा आहे किंवा हे जे स्वरूप आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये फैलावत चाललेलं आहे। त्यामुळे आता ही सत्ता परिवर्तन होणार का, हा सर्वात मोठा आता प्रश्न उपस्थित झालेला आहे। मात्र शिवसेनेचे जे काही दिग्गज नेते आहेत, औरंगाबादमधील 5 आमदार जे आहेत ते नॉट रिचेबल होते, परंतु त्यांना कार्यकर्त्यांनी कॉल केल्याच्या नंतर त्यांचं असं मत आहे की आम्ही फक्त एकच निवडलंय, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबच निवडलेले आहेत। मग ते एकनाथ शिंदे साहेब निवडत असताना ते शिवसेनेला निवडायला विसरलेले आहेत का, हा आता प्रश्न उपस्थित झालेला आहे। मात्र त्यांनी आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांना निवडण्याऐवजी आता त्यांनी एकनाथ शिंदे ही निवडीला आता स्वतः मुख्यमंत्र्यांना बाजूला सारून त्यांनी या मंत्र्याला निवडण्याचा आता एक निर्णय घेतलेला आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद अमोल या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल।
सचिन, या माहितीबद्दल अमोल नांदुरकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत. अमोल, नितीन देशमुखांच्या बातमीनं जेवढी शिवसेनेला शिंदेंच्या बंडानं खळबळ माजली होती तेवढीच बातमी नितीन देशमुखांच्या बातमीनंतर आली आहेत. काय अपडेट? नक्कीच रुची सर, काल रात्रीला नितीन देशमुख यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर काल रात्रीच नितीन देशमुख यांची पत्नी सुरतकरिता रवाना झालेली आहे. मात्र रात्री उशिरा त्यांना माहीत पडलं की ती सुरतवरून गुवाहाटीला रवाना करण्यात आलेल्या सर्व आमदारांना. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या पत्नीसमोर आणखी एक म्हणजे नवीन प्रश्न निर्माण झाला, सुरतला जावं का गुवाहाटीला जावं. रात्री आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या पत्नीशी काल रात्री संपर्क होऊ शकला नाही ऋषी सर. नक्कीच, एकूणच पण या सगळ्याच्या निमित्तानं जिल्ह्यातल्या शिवसैनिकांमध्ये काय भावना निर्माण झाली आहे? नक्कीच ऋषी सर, काल माजी जिल्हाध्यक्ष श्रीरंग पिंजरकर यांनी जे नितीन देशमुख आहे आमदार, जे शिंदे सरांसोबत जे गेलेले आहेत त्यांच्यावर गंभीर आरोप करीत हे आमदार आम्हाला नको आणि अशा आमदारावर कडक कारवाई झाल्या पाहिजे अशी मागणी माजी जिल्हाध्यक्ष श्रीरंग पिंजरकर यांनी केलेली आहे ऋषी सर. नक्कीच, धन्यवाद या माहितीबद्दल. एकूणच आपण पाहतोय नितीन देशमुखांच्या राजकीय परिस्थितीवरनं देखील आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याच पद्धतीनं शिवसेनेच्या नेत्यांकडनं काल काही प्रश्न उपस्थित झाले होते. अनेक आमदारांना मारहाण झाली आहे, काही आमदारांची परिस्थिती गंभीर आहे, काही जणांना डांबून ठेवण्यात आलं आहे. अशी वेगवेगळी चित्र समोर येत असताना धोका खरंच सरकारला आहे की धोका फुटून गेलेल्या आमदारांना आहे, इथपर्यंत एक वेगळं चित्र समोर येते. दरम्यान आत्ताची अपडेट, शिवसेनेचं आमदारांचं विमान हे गुवाहाटी विमानतळावर लँड झालंय. या सगळ्याच्या निमित्तानं आमदारांना नेण्यासाठी विमानतळाबाहेर बसही सज्ज आहे. सचिन बडे यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. सचिन बडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत. सचिन, आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं अगदी तुमच्या स्थानिक उदाहरणापासून पाहूया की बंड झाल्यानं केवळ सरकार कोसळलेला असा भाग नाही आहे. औरंगाबाद पालिकेचा पाण्याचा प्रश्न ज्या पद्धतीनं पुढे जात होता त्या प्रश्नाच्या निमित्तानं हळूहळू महापालिकेचं राजकारण सरकत होतं. अशा अनेक प्रश्नांवर आता नव्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे का? ऋषी सर, आता जे चित्र आपण पाहताय सध्याच्या स्थितीला शिवसेनेचा गड म्हणून औरंगाबादची एक ओळख होती आणि हेच जे नेते आहेत ह्याच नेत्यांनी शिवसेना जी आहे औरंगाबादमध्ये भक्कमपणे उभी केलेली आहे. मग त्यामध्ये मंत्री अब्दुल सत्तार असतील, मंत्री संदीपान भुमरे असतील, मंत्री बोरनारे असतील आणि प्रदीप जयस्वाल असतील, हे महत्वाचे नावं जे आहेत हेच ते प्रमुख नेते आहेत. औरंगाबादमध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं देखील एक भव्य असा सत्कार समारंभ आणि कार्यक्रम झालेला होता. त्यामध्ये त्यांनी संबोधलं देखील होतं आणि शिवसेनेची ताकद काय आहे हे सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा दाखवलेलं होतं. मात्र आता त्याच नेत्यांनी आता अशा प्रकारे बंड पुकारलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक जो आहे, पाणी प्रश्नासाठी झगडणारा माणूस जो आहे, तो आता या ठिकाणी पूर्ण आश्चर्यचकित झालेला आहे. नेमका आता आमचा वाली कोण? कारण मुख्यमंत्री महोदय हे त्यांची सत्ता वाचवण्यासाठी किंवा त्यांचे आमदार जुळाजुळव करण्यासाठी प्रयत्न करत असताना आमच्या सर्वसामान्यांचा वाली कोण असं ते सुद्धा प्रश्न उपस्थित करतायत. आता जी राजकीय हालचाल, जी राजकीय घडामोड पाहायला मिळते, संपूर्ण आमदार जे आहेत ते गुजरातला आहेत आणि या गुजरातला गेलेल्या आमदारांनी आता अशा प्रकारे स्वतःचा विचार केल्याच्या नंतर सर्वसामान्यांना बाजूला केलंय. मात्र स्वतःच्या विचारासाठी किंवा स्वतःच्या सत्तेसाठी आता ते जे आहेत बाजूला गेलेले आहेत. मात्र सर्वसामान्य जनता अजूनही संभ्रमावस्थेमध्ये आहे. त्यांना सुरू काय आहे हेच अजूनही समजलेलं नाहीये. मात्र जे मुख्यमंत्री महोदय त्यांचे प्रमुख आहेत, जर त्यांना ते अशा प्रकारे बंड करून बाजूला सारवत असतील तर मग सर्वसामान्य जनतेनं या नेत्यांकडून काय अपेक्षा कराव्यात असा प्रश्न आता स्वतः सर्वसामान्य नागरिक उपस्थित करतात. मात्र ज्या पद्धतीनं संपूर्ण आमदारांना सर्वसामान्य नागरिकही फोन करतोय, त्यावेळेस त्यांचा फोन नॉट रिचेबल येतो, तेव्हा मात्र या ठिकाणी अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि मतदारसंघातील जे काही कार्यकर्ते आहेत ते सुद्धा संतापलेले आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते एवढे आक्रमक झालेले आहेत की ते शिवसेना कार्यालयावर नक्कीच. सचिन, मी तुला हाच प्रश्न विचारणं, याच प्रश्नाकडे नेतोय की आमदार राजकारण होऊ शकतं, नेते राजकारण होऊ शकतं. किती दिवस गुवाहाटी आणि आसाममध्ये तुम्ही फिरत राहणार? औरंगाबादला तर तुम्हाला यावंच लागणार आहे आणि त्यावेळी तुमच्या कार्यकर्त्यांचं बळ या आमदारांकडे आहे का, किंबहुना वेगळा काही जनक्षोभ उसळू शकतो का? अशी याचं सखोल विश्लेषण कर.
ऋषी सर, आपण पाहताय की जे सर्वसामान्य कार्यकर्ते असतात ते कुठलाही नेता हा नेता बनायच्या आधीपासून त्या सोबत असतात. मग ते ज्यादातर पक्ष पाळतात, कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो पक्ष उभा केलेला आहे त्या पक्षातील काही विचारसरणी जी आहे ती सर्वसामान्यांना मनापासून आवडलेली आहे. मात्र मग त्यांना निवडून दिल्याच्या नंतर त्यांचं नेतृत्व करणारे जे आमदार आहेत त्यांनी आता हा बंड पुकारलेला आहे. तर मग ज्यावेळेस ते पुन्हा एक ना एक दिवस त्यांना औरंगाबादला तर वापस यावंच लागणार आहे. तर मग त्यावेळेस ते उत्तर काय देतील हा प्रश्न उपस्थित होतोय, कारण सर्वसामान्यांच्या तोंडून आता त्या आमदारांसाठी गद्दार हा शब्द निघत आहे. कारण या आमदारांनी गद्दारी केलेली आहे आणि या आमदारांनी गद्दारी केल्याच्या नंतर जो आता चित्र पाहायला मिळतंय, जी आता ज्या स्थितीला जी हालचाल पाहायला मिळते, तर मग अशी गद्दारी करून मग तुम्ही मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना काय दिलासा देणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय. मात्र एकनाथ शिंदे यांनी जो काही बंड पुकारलेला आहे त्यांच्यासोबत हे जे काही आमदार गेलेले आहेत, ही स्थिती जी आपण पाहतोय ही एकीकडे सत्ता परिवर्तनाची जी स्थिती पाहायला मिळते, हा मोठ्या पातळीवर जर विचार केला तर ही खूप मोठी घडामोड आहे, खूप मोठी हालचाल आहे. मात्र सर्वसामान्य मतदाराला हे उमजायला तयार नसतं, कारण त्याच्यापर्यंत जो त्यांचा एक प्रमुख नेता असेल, नगरसेवक असेल किंवा तो आमदार असेल, हा त्यांचा जवळचा मानला जातो. मात्र त्यांनी जर अशा प्रकारे बंड पुकारलेला असेल तर सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. जे कार्यकर्ते आहेत त्यांची मानसिकता एवढी खराब झालेली आहे की ते जर त्यांचा आमदार जर त्यांना समोर दिसला आणि ते पक्षाकडून जर विचार करत असेल तर त्या आमदारावर दगडफेक सुद्धा करू शकतो. म्हणजे एवढी गंभीर परिस्थिती देखील आता निर्माण झालेली आहे. एकीकडे एक वर्ग असा आहे जो ठाकरे परिवाराला मानतो, मग ठाकरे परिवारातील मग ते उद्धव ठाकरे असतील यांना जास्त मानणारा जो काही वर्ग आहे. अगदी थोडक्यात जर विचारायचं झालं तर सचिन, आजही या आमदारांचा गट आहे, यापेक्षाही आमदारांचा जनसंपर्क आहे, त्यापेक्षाही जास्त पक्षाची ताकद म्हणून हे आमदार आहेत, असं चित्र औरंगाबाद मराठवाड्यात दिसतंय का? नक्कीच आपण पाहताय की औरंगाबाद शहर म्हणजे या ठिकाणी जो मुद्दा निर्माण व्हायचा दरवेळेला दोन समाजातील, तर एक जो मुद्दा होता तो म्हणजे हिंदुत्वाचा, आणि हिंदुत्वाची जी ओळख आहे ती कायम आहे. हिंदुत्वाचा मुद्दा मांडण्यासाठी या ठिकाणी महत्वाच्या 3 सभा झालेल्या आहेत. मग देवेंद्र फडणवीस यांची सभा असेल, राज ठाकरे यांचीही सभा असेल, उद्धव ठाकरे यांचीही सभा असेल. कारण महानगरपालिका निवडणूक आणि हिंदुत्व या 2 गोष्टी प्रामुख्याने गाजतच आहेत. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर हिंदुत्वाचा मुद्दा प्रामुख्याने घेणारा जो काही शिवसेना आहे त्या शिवसेना पक्षाला या ठिकाणी पाहिलं जातं. मात्र जे प्रमुख नेते आहेत त्यांनी सुद्धा अशा प्रकारे बंड पुकारलेला आहे, आमदारांनी बंड पुकारलेला आहे. त्यामुळे मग या नेत्यांवर विश्वास राहील का, या पक्षावर विश्वास राहील का, आता हा सर्वात मोठा जो संभ्रम आहे किंवा जो प्रश्न आहे तो आता समोर उपस्थित झालेला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नेत्यांच्या मागे हे सर्वसामान्य लोक उभा राहतील का हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. मात्र सध्याच्या स्थितीला राजकारणाची जी काही खरी रूपरेषा किंवा खरा चेहरा जो आहे तो सर्वसामान्यांसमोर आलेला आहे. त्यामुळे राजकारणावरचा विश्वास जो आहे तो सर्वसामान्यांचा आता उठत चाललेला आहे. नक्कीच आपण या विषयासंदर्भात आणखीनही बोलूया. आपल्यासोबत अभिराज बाळे पंढरपूरहून जोडले जात आहेत. अभिराज, पंढरपूरचा एक आमदार गायब होतो काय आणि पंढरपूरसह सगळ्या भागात खळबळ माजते काय, या सगळ्याच्या निमित्तानं काय सांगशील? नक्कीच ऋषी सर, सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार आहेत शहाजी बापू पाटील. ते आता गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदेसोबत दिसलेले आहेत. त्यामुळे शहाजी पाटील देखील शिवसेना बंडखोर आमदारांच्या यादीमध्ये आहे. यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. शहाजी पाटील हे फडणवीस प्रेमी मानले जातात. 2014ला फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक जो गट कार्यरत होता, प्रशांत परिचारक, संजय शिंदे, शहाजी बापू पाटील यांनी जो एक गट कार्यरत केला होता त्याच्यामध्ये शहाजी पाटील देखील होते. त्यामुळे हे फक्त काय शिवसेनेचेच आमदार नाहीत, तर शिवसेनेला सांगोल्याची जागा ही युतीमध्ये शिवसेनेकडे असल्यामुळे त्यांनी ते कॉम्प्रोमाइज केलं होतं. शिवसेनेमध्ये प्रवेश करून त्यांनी ते निवडूनही आले, पण थोड्याफार फरकाने निवडून आले. 2095 साली ते पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले होते. त्याच्यानंतर सातत्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि आता ते निवडून आल्यानंतर एक फडणवीस प्रेमित म्हणून त्यांच्या तोंडून प्रत्येक वेळी शब्द यायचे. वारंवार त्यांनी शरद पवारांवर असेल, अजित पवारांवर असेल टीका केलेली आहे. निधी वाटपावरून देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली आहे. हे सर्व सुरू असतानाच आता ते थेट गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दिसून आलेले आहेत. त्याच्यावरून आता हे सिद्ध झालेले आहे की सोलापूर जिल्ह्यातला जो एकमेव शिवसेनेचा आमदार होता तो देखील आता फुटलेला आहे. ऋषी सर, नक्कीच एकूणच या सगळ्याच्या निमित्तानं राजकारण वेगानं वाढतंय. पण पाटील यांनी आपली भूमिका लपवून ठेवली नसली तरी आता देखील पाटील यांना जनतेत फिरताना त्यांच्या पक्षाची, त्यांच्या कार्यकर्त्यांची काय मनस्थिती आहे याबद्दल काही सांगू शकता का?
सर, सांगोला मतदारसंघामध्ये शिवसेना हा नगण्य पक्ष होता. फक्त युतीच्या वाटपामध्ये शिवसेनेची जागा सांगोल्याची जागा शिवसेनेकडे असल्यामुळे शहाजी बापू पाटलांना तिथे तिकीट मिळालं होतं. वैयक्तिक शहाजी पाटील गट हा येथे स्ट्रॉंग आहे, त्यामुळे शिवसेनेची फार अशी काही मोठी ताकद सांगोला मतदारसंघामध्ये आहे असं कुठेही नाही. त्यामुळे जे गट स्ट्रॉंग आहेत त्या गटाच्या जीवावरच शहाजी बापू पाटील हे आमदार झालेले आहेत. पक्ष म्हणून याच्यामध्ये कुठेही शिवसेनेचा त्यांना फायदा झाला असं म्हणता येणार नाही. नक्कीच पक्ष म्हणून फायदा झाला नसला तरी खूप गणित ही आता नव्यानं येणार आहेत आणि अर्थात कदाचित या ठिकाणी आता भाजप प्रबळ होतंय का की नव्यानं नवी रसद मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास धन्यवाद. आम्ही तुमच्याशी संवाद यानंतरही करणार आहोत. जुई जाधव आमच्या प्रतिनिधी थेट जोडल्या जात आहेत. जुई, आता हळूहळू चित्र स्पष्ट व्हायला लागलंय आणि स्पष्ट व्हायला लागलेल्या या चित्रात एकाच वेळी शिवसेनेचं सरकार जाणार पण भाजपचं सरकार येणार का, त्यांना तेवढी ताकद मिळणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. काय सांगशील जुई, सकाळचं राजकीय वातावरण काय दिसतंय? पाहिला गेलं तर मग कालपासूनच राजकारणाची जी घडामोडी आहे त्यांना वेग येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत एक सकाळीच आपल्याकडे बातमी आली आहे समोर की ते म्हणजे एकनाथ शिंदे आज मुंबईमध्ये येणार आहे आणि राज्यपालांची ती भेट घेणार आहे. त्यामुळे ते राज्यपालांना नेमकं कोणतं निवेदन देणार आहेत हे पण महत्त्वाचं आहे. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार आहेत असा दावा त्यांनी केला आहे. मात्र दुसरीकडे त्यांच्यापैकी 2 आमदार जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांनी वक्तव्य देखील केला आहे की जरी आम्हाला 100 कोटी दिले तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही असा दावा जो आहे तो त्यांनी दाखवलेला आहे. त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांनी जो बंड पुकारलेला आहे त्याचे परिणाम आता शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवरती दिसून येत आहेत. दुसरीकडे जर आपण भाजपची बाजू बघायला गेलो ऋषी, तर मग भाजप आता वेट अँड वॉचची भूमिका घेत आहे. कारण का भाजप एकीकडे चंद्रकांत पाटील जिथे वक्तव्य करतात ते म्हणजे की जर एकनाथ शिंदे यांनी आम्हाला प्रस्ताव दिला तर मात्र आम्ही तो प्रस्ताव स्वीकारू. दुसरीकडे काल मोहित कंबोज हे देखील आपल्याला एकनाथ शिंदे ज्या हॉटेलमध्ये होते ते दिसले होते. ऋषी, आपल्यासोबत आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. संदीपजी, काय सांगाल, शिवसेनेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे, एकनाथ शिंदे स्वतःचा वेगळा गट स्थापित करण्याची शक्यता आहे, काय प्रतिक्रिया? मला वाटतं असली सगळे गुवाहाटीत आहेत, नकली वर्षावर आहेत आणि सेक्युलर गॅसवर आहेत. नेमकं काय वाटतं तुम्हाला? एकनाथ शिंदे म्हटलं की निष्ठावान शिवसैनिक येतो, मात्र आता तेच निष्ठावान शिवसैनिक आपल्या स्वतःच्या पक्षाशी नाराज आहेत. मला असं वाटतं त्यांची निष्ठा ही सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांकडे होती आणि त्या निष्ठेबरोबर ते राहिलेत. शेवट निष्ठावान या शब्दाचं तुम्ही व्याख्या काय करणार? निष्ठावान कोणाला म्हणणार? जे काँग्रेसबरोबर पवार साहेबांबरोबर मांडीला मांडी लावून बसले ते निष्ठावान, का जे सन्माननीय बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाऊ इच्छितात ते निष्ठावान? त्यामुळे मुळात निष्ठावान या शब्दाची व्याख्या काय हे बघून त्याचा वापर केला पाहिजे. अगदीच तुम्ही बाळासाहेबांचा उल्लेख केला. एकनाथ शिंदे यांनी काल देखील माध्यमांशी जेव्हा संवाद साधला सुरत एअरपोर्टवरती, तेव्हा त्यांनी हेच सांगितलं की आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, त्यांचं हिंदुत्व समोर घेऊनच आम्ही पुढचं पाऊल उचलणार आहोत, मात्र आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत. नाही, मुळात आता त्यांनी काय डिसाईड केलंय, ते काय विचार करतायत किंवा त्यांची काय पुढची रणनीती आहे ते मला काही माहीत नाही. पण जे एकंदर मीडियामधनं जे दिसतंय त्या संदर्भात मी बोललो की त्यांनी जे सांगितलं की सन्माननीय बाळासाहेबांचे विचार म्हणजे ज्या पद्धतीने फारकत शिवसेनेने हिंदुत्वाशी घेतलेली, अजानच्या समोर हनुमान चालिसा म्हणणार म्हणून ज्या पद्धतीने मनसे कार्यकर्त्यांवर केसेस टाकल्या, खोट्या केसेस टाकल्या, आमच्या पाठी पोलीस लावले, हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना विरोध केला, मशिदींना ज्या प्रकारे अजानला संरक्षण जे इल्लिगल होतं ते देण्याचं काम केलं, मला असं वाटतं ह्या सगळ्याचा हा परिपाक आहे, या सगळ्याचा हा परिणाम आहे. मात्र आता महाविकास आघाडी सरकारला मोठा धोका आहे. जर एकनाथ शिंदे भाजप सोबत गेले तर कुठेतरी महाविकास आघाडी सरकार पडेल का? नाही, आता मी तर काय ज्योतिषी नाही की सरकार पडेल राहील, मला माहीत नाही. पण एकंदरीत आपण ज्या बातम्या दाखवतात त्याप्रमाणे तरी असंच वाटतंय. एकनाथ शिंदेची भूमिका योग्य आहे का, काय वाटतंय तुम्हाला? कारण का एकेकाळी राज ठाकरे देखील शिवसेनेमध्ये होते. मुळात विषय असा आहे ना, याच्यामध्ये भूमिका योग्य आहे अयोग्य आहे किंवा काय आहे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. सन्माननीय राजसाहेबांनी ज्या वेळेला शिवसेना सोडली त्यावेळेला आठवत असेल तर त्यांनी एक वाक्य म्हटलेलं की माझा वाद विठ्ठलाशी नाही,
माझा वाद हा आजूबाजूच्या बडव्यांशी आहे आणि मला असं वाटतं या बडव्यांनीच ही शिवसेना रसातळाला नेण्याचं काम जे चालू केलं होतं, जो राजसाहेब त्यावेळेला म्हणालेलं ते तुम्हाला आता खरं होताना दिसतंय. नक्कीच ऋषी, जर आपण पाहिलं तर आपण संदीप देशपांडे यांची देखील प्रतिक्रिया पाहिली होती. जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांनी देखील काल वक्तव्य केलं होतं की ते म्हणजे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. शिवसेनेचा जो हिंदू धर्म आहे तो हिंदुत्व घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत. त्यामुळे आता आजच्या दिवसभरामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडून कुठली खबर समोर येते, कुठली माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदे नवीन पक्ष स्थापन करणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. ऋषी, नक्कीच अनेक महत्त्वाच्या घडामोडी आज दुपारपर्यंत घडण्याची शक्यता आहे. कारण जर एकनाथ शिंदे आज दुपारी मुंबईत दाखल होत आहेत तर ते कदाचित राज्यपालांना भेटण्याची शक्यता आहे आणि आपलाच गट हा भाजपाला सपोर्ट करतोय, सहाय्य करतोय, अशाही प्रकारच्या गोष्टी आहेत. त्याबद्दल काय सांगशील जुई? आले की सकाळीच ही बातमी आली ती म्हणजे की एकनाथ शिंदे यांचं जे विमान आहे ते कदाचित मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे आणि त्यांच्यासोबत 2 ते 3 आमदार असण्याची शक्यता आहे. ऋषी, महत्त्वाची गोष्ट जर आपण यामध्ये पाहायला गेली तर यामध्ये शिवसेनेसाठीच मोठा धोका आहे. शिवसेनेसाठी एक धक्कादायक बातमी असू शकते, कारण का तुमच्या स्वतःच्या पक्षाचे जे नेते आहेत, पक्षप्रमुख आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते मुख्यमंत्री आहेत, त्यांची भेट न घेता जर तुम्ही थेट राज्यपालांच्या भेटीसाठी गेले आहात तर एक नक्की मोठी नाराजी जी आहे ती पक्षांतर्गतली दिसून येते. या आधी देखील आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधली नाराजी वेस्टर्न हॉटेलमधली जी आहे ती समोर आली होती. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती काल एकनाथ शिंदे यांनी जो बंड पुकारला होता त्यांच्यासोबत 40 आमदार आहेत असा त्यांनी दावा केला होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे येऊन राज्यपालांना जर भेटणार असतील तर नक्कीच मोठी नाराजी पक्षांतर्गतली दिसून येते आणि एकनाथ शिंदे राज्यपालांना कोणतं काय निवेदन करतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण का जर तुम्ही तुमच्या पक्षप्रमुखांनाच न भेटा थेट राज्यपालांकडे जाता जे भाजप पक्षाचे आहेत, त्यामुळे कुठेतरी हालचाली घडामोडींना जो आहे तो वेग येईल आणि चर्चांना देखील उधाण येईल. मात्र शिवसैनिक नक्की आता शिवसेना जी आहे ती नक्की यासाठी त्यांच्यासाठी धोक्याची घंटा जी आहे जर एकनाथ शिंदे राज्यपालांना भेटायला गेले तर. ऋषी, होण्याच्या मार्गावर आहेत, यामध्ये आता कुठलंही दुमत नाही. फार मोठा कुठला तरी चमत्कारच हे चित्र सावरू शकतो, थांबवू शकतो, पण या चमत्काराची अपेक्षा जरतरवर बोलून चालत नाही, ती प्रत्यक्षात दिसलं पाहिजे. या क्षणाला काल शिवसेना भवनात किंवा वर्षावर जी बैठक झाली त्यावेळी शिवसेनेसोबत असलेले 16 आमदारांचं पथक, या सगळ्यामुळे स्वतः उद्धव ठाकरे माघार घेण्याची शक्यताही वाटते आता तुला? ऋषी, जर आपण पाहिला गेलं तर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल चर्चा झाली होती. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मला मंत्रिपद देऊ नका, मात्र आपण भाजपसोबत सत्ता स्थापन करूया. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या गोष्टीला, त्यांच्या मागणीला जो तो नकार दिला होता की आपल्यालाही माहिती आहे भाजपने आपल्यासोबत जेव्हा युतीचं सरकार होतं तेव्हा भाजपने आपल्यासोबत कसे भाजप वागले होते, त्यामुळे भाजपसोबत जाणं शक्य नाही आहे. सत्ता जी आहे ती आता महाविकास आघाडी अशीच आहे. त्यामुळे जे आमदार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, जे काल दिवसभर वर्षावरती होते, त्या आमदारांना कुठेतरी आता रेनिसान्स हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलं आहे. कारण का अशी बंडखोरी इतर कोण आमदार करू नये यासाठी या पार्श्वभूमीवरती शिवसेना आता तैनात झाली आणि आपल्या आमदारांना त्यांनी सुरक्षित ठिकाणी, सुरक्षित स्थळी ठेवलेलं आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर वारंवार एकनाथ शिंदे यांना विनंती करत असतील, त्यांच्या संपर्कात असतील की तुम्ही परत या, आपण जी काही नाराजी असेल ती दूर करू, मात्र भाजपसोबत आपण जाऊ शकत नाही, तर कुठेतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बॅकफूटवरती येताना खरं तर आपण म्हणू शकत नाही. पण एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये काय चाललंय हे देखील आपण सांगू शकत नाही. कारण का एकनाथ शिंदे जर बोलतायत की आपण भाजपसोबत सत्ता स्थापित करूया, तर मग नेमके ते भाजपसोबत जाणार का? कारण का दुसरीकडे ते हे देखील वक्तव्य करतायत ऋषी की आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही शिवसेना सोडलेली नाहीये. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे कळणं अजूनही स्पष्ट नाहीये, याची पूर्तता अजूनही झाली नाहीये. मात्र मुख्यमंत्री नक्कीच जुई तुला त्याच प्रश्नाकडे नेतोय, जुई तुला त्याच प्रश्नाकडे नेतोय. विषय असा आहे त्यांच्यावर कारवाई झाली नाहीये, ते वाट बघतायत का शिवसेनेकडनं आपल्याकडनं कारवाई व्हावी आणि आपण नंतर या सगळ्या गोष्टीला फेस व्हावं. एकाच वेळी वेगवेगळ्या पातळीवर आता शह काटशहचं राजकारण हे शीतही पातळीवर सुरू झालंय का?
ऋषी, जर आपण पाहिलं गेलं तर मग एकनाथ शिंदे जे आहे ते निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. काल जेव्हा त्यांनी बंडखोरी केली, ही बातमी आली, त्यानंतर त्यांचं ते गटनेते पद आहे ते देखील काढण्यात आलं होतं त्यांच्याकडून. या सगळ्यावरती एकनाथ शिंदे यांच्याशी जेव्हा मिलिंद नार्वेकर यांनी चर्चा केली तेव्हा मिलिंद नार्वेकर यांना देखील त्यांनी सांगितलं की माझं गटनेते पद आहे ते तसंच राहू देत. त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांची नाराजी शिवसेनेवरती जी आहे ती कालच्या दिवसभराच्या घडामोडीवरती आहे ती दिसून येत आहे. मात्र आता कारवाई होणार की नाही हे पण महत्वाचं आहे, कारण का एकनाथ शिंदे यांनी जो बंड पुकारला आहे त्यांच्यासोबत 30 ते 40 आमदार आहेत, त्यांचा दावा आहे त्यांच्यासोबत. त्यामुळे सगळ्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे आता यांच्यावरती शिवसेना पक्ष म्हणून कसं पाहतं, त्यांच्यावरती काही कारवाई करणार का, हे देखील अशा दिवसभरामध्ये पाहणं तितकंच महत्वाचं आहे. ऋषी, नक्कीच तुर्तास काही काळासाठी आपण थांबतोय.